महापौर साहेब, काल शिवसेना पक्षाचे सगळे नगरसेवक पवना नदीमध्ये स्वतः नदीची पाण्याची पाहणी करण्यासाठी गेले होते। बोटीमध्ये बसून जेवढी रावेत बंधाऱ्यापासून आपण पाणी उचलतो, नागरिकांना प्यायचं पाणी सुविधा त्या ठिकाणी देतो, रावेत बंधाऱ्यापासून तर लोढा जी स्कीम आहे एक्सप्रेसवेची तिथपर्यंत आमचे सगळे नगरसेवक त्या बोटमधून तिथपर्यंत पाहणी करण्यासाठी गेले। महापौर साहेब जवळ 7 नाले डायरेक्ट त्याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। हे स्पष्ट आमच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत, ज्याच्यामध्ये सीवेज वॉटर असेल, सगळ्या आपल्या भागातील जेवढे इंडस्ट्रियल केमिकल वॉटर आहे ते सगळं त्याच्यामध्ये मिश्रित आहे। अनट्रीटेड जेवढं सोसायट्यांचं एसटीपीचं वॉटर्स आहेत त्या ठिकाणी सगळे त्याच्यामध्ये मिश्रित आहेत। साहेब, पाण्याची जर अवस्था आपण पाहिली ना साहेब, तुम्ही आज इथं सुलभाताई आहेत, सगळे नगरसेवक आहेत, आम्ही सगळे पाहायला गेलो, आम्हाला तिथं श्वास घेता येत नव्हता, इतकं घाण पाणी होतं साहेब। तेच पाणी आपण उचलतोय, त्याच्यामध्ये किती प्रकारच्या प्रक्रिया करून ते पाणी आपण नागरिकांना पाजतोय, त्याच्यामधनं डायरिया, कॅन्सर हे का आपल्या शहरामध्ये वाढते, ह्याचं कारणच हे की तुम्ही अक्षरशः विषेचं पाणी, इतकं घाण पाणी, गटरेचं पाणी तुम्ही नागरिकांना पाजताय, ह्याच्यामुळं आरोग्याच्या तक्रारी आपल्या शहरामध्ये वाढतायत। पाणीच आपण जर दूषित पाजतोय लोकांना, ते देखील अनियमित पद्धतीने आपल्या सगळ्या शहरामध्ये चाललंय।